जय श्री लक्ष्मीनारायण. भक्तांनो, आजची कथा साधी नाही. ही कथा आहे एका अशा राणीची जिच्या राजवाड्यात सोन्याची नाणी होती, चांदीची भांडी होती, हजारो दासी होत्या, राज्यात सुखसमृद्धी होती. पण त्या राणीच्या मनात देवासाठी श्रद्धा नव्हती. ती श्री विष्णूंच्या भक्तीची थट्टा करायची आणि गुरुवारचे व्रत करणाऱ्या आपल्या पतीला म्हणायची की देवाला उपवास करून राज्य चालतं का. पण एक दिवस स्वतः माता लक्ष्मी एका वृद्ध दरिद्री स्त्रीचे रूप घेऊन तिच्या राजवाड्याच्या दारात आल्या. राणीने त्यांना पाहिले आणि त्यांचा अपमान केला. पण तिला कुठे माहीत होते की ज्या भिकारिणीला ती दारातून हाकलून देत आहे तीच साक्षात माता लक्ष्मी होती. आणि त्यानंतर त्या राजवाड्यावर अशी वेळ आली की सोन्याच्या भिंती असूनही एका दाण्यासाठी राजघराण्याला दुसऱ्याच्या दारात जावे लागले. पण कथा इथे संपत नाही, कारण त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी राणीला करावी लागली श्रावणातील पहिल्या गुरुवारची अशी भक्ती जिच्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. तर चला ऐकूया श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची ही अद्भुत कथा. फार पूर्वी एक सुंदर आणि समृद्ध राज्य होते. त्या राज्याचे नाव होते सुवर्णपूर. नावाप्रमाणेच ते राज्य संपत्तीने समृद्ध होते. राज्यात हिरवीगार शेती होती, नद्या बारामाही वाहत होत्या, बाजारात व्यापाऱ्यांची गर्दी असायची. गरीब माणूस उपाशी झोपू नये याची काळजी राजदरबार घेत असे. या राज्याचा राजा होता धर्मवीर. राजा अत्यंत प्रामाणिक आणि धार्मिक होता. त्याच्या राजवाड्यात रोज सकाळी शंखनाद व्हायचा. राजा स्वतः पहाटे उठून स्नान करायचा, देवघरात जाऊन श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायचा. विशेषतः गुरुवारचा दिवस तो अत्यंत श्रद्धेने पाळायचा. गुरुवारी तो उपवास करायचा, पिवळे वस्त्र परिधान करायचा, भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचा आणि गरिबांना अन्नदान करायचा. राजा म्हणायचा, राज्याची खरी संपत्ती सोन्यात नाही तर प्रजेच्या आशीर्वादात असते. प्रजा राजावर खूप प्रेम करायची. पण राजाची राणी मृणालिनी अगदी वेगळी होती. ती सुंदर होती, हुशार होती, पण तिच्या मनात गर्व भरला होता. तिला सोनं, दागिने, महागडी वस्त्रे आणि राजेशाही वैभव यांचाच अभिमान होता. एक गुरुवार होता. राजा पहाटे उठला. त्याने स्नान केले, देवघरात दिवा लावला, श्री विष्णूंच्या चरणी तुळशीपत्र ठेवले, माता लक्ष्मीसमोर कमळाचे फूल ठेवले. राजा डोळे मिटून प्रार्थना करू लागला. तेवढ्यात राणी तिथे आली. तिने राजाला उपवास करताना पाहिले. ती हसली. राणी म्हणाली, महाराज, तुम्ही राजा आहात की साधू? राजाने शांतपणे विचारले. असं का म्हणतेस? राणी म्हणाली, राज्याच्या समस्या सोडवायच्या सोडून तुम्ही दिवसभर पूजा करता. गुरुवार आला की उपवास, तुळशी, दिवा, दान हे सगळं करून काय मिळतं? राजा हसला. मिळतं काय हे लक्ष्मी मातेवर सोड. आपलं काम श्रद्धा ठेवणं. राणी म्हणाली, माझ्या राजवाड्यात इतकं सोनं आहे, मला लक्ष्मी मातेची गरजच काय? हे शब्द ऐकून राजाचे मन दुखावले. तो म्हणाला, राणी, लक्ष्मी म्हणजे फक्त सोनं नाही. जिथे समाधान आहे, जिथे प्रेम आहे, जिथे अन्नाचा आदर आहे, जिथे दीन दुबळ्यांना स्थान आहे, तिथेच खरी लक्ष्मी असते. पण राणीने त्याचे शब्द मनावर घेतले नाहीत. काही दिवसांनी श्रावण महिना सुरू झाला. राजाने घोषणा केली की श्रावणातील पहिला गुरुवार विशेष भक्तीने साजरा केला जाईल. राज्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला अन्नदान केले जाईल. राजवाड्यात मोठी तयारी सुरू झाली. हजारो लोकांसाठी भोजन बनवले जाऊ लागले. राजा स्वतः अन्नदानाची व्यवस्था पाहत होता. पण राणीला हे अजिबात आवडले नाही. ती म्हणाली, राजकोषातील एवढे धान्य गरिबांना वाटून टाकायचे, उद्या आपल्याकडे काय उरेल? राजा म्हणाला, ज्याच्या घरातून अन्नदान होते त्या घरातून अन्न कधी कमी होत नाही. राणीने तुच्छतेने उत्तर दिले, हे सगळे अंधविश्वास आहेत. राजा काही बोलला नाही. त्याने फक्त श्री विष्णूंच्या मूर्तीकडे पाहिले. त्या रात्री राजवाड्यात सर्वजण झोपले होते. पण वैकुंठात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यात संवाद सुरू होता. माता लक्ष्मी म्हणाल्या, नाथ, राजा धर्मवीर श्रद्धाळू आहे,
पण राणीच्या मनात अहंकार वाढत चालला आहे. श्री विष्णू शांतपणे म्हणाले, देवी, संपत्ती मिळणे सोपे आहे, पण संपत्ती असूनही विनम्र राहणे कठीण आहे. माता लक्ष्मी म्हणाल्या, मग तिची परीक्षा घ्यावी का? भगवान विष्णू हसले, परीक्षा तिच्या संपत्तीची नाही, तिच्या मनाची घेऊया. आणि दोघांनी पृथ्वीवर जाण्याचे ठरवले. श्रावणातील पहिला गुरुवार उजाडला. राजा पहाटे उठून पूजा करू लागला. त्याचवेळी राजवाड्याच्या मुख्य दरवाजावर एक वृद्ध स्त्री आली. तिचे कपडे फाटलेले होते. हातात एक जुनी काठी होती. चेहऱ्यावर थकवा होता. ती पहारेकऱ्याला म्हणाली, बारा, थोडा अन्न मिळेल का? पहारेकऱ्याने तिला हाकलण्याचा प्रयत्न केला, पण वृद्ध स्त्री म्हणाली, आज गुरुवार आहे, राजा अन्नदान करतो म्हणे, मला थोडा अन्न मिळेल का? ही बातमी राणीपर्यंत पोहोचली. राणीने खिडकीतून त्या वृद्धेकडे पाहिले. ती म्हणाली, अशा लोकांना राजवाड्याच्या दारात का आणता? हाकलून द्या तिला. वृद्ध स्त्री शांतपणे म्हणाली, माते, मला सोनं नको, मला फक्त 2 घास अन्न द्या. राणी संतापली, इथे अन्न मोफत मिळत नाही, जा दुसरीकडे. वृद्धेने राणीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात करुणा होती. ती म्हणाली, जिथे अन्नाचा अपमान होतो तिथे लक्ष्मी किती दिवस राहील? राणीने तिचे शब्द ऐकले, पण तिला त्याचा अर्थ समजला नाही. ती वृद्ध स्त्री निघून गेली. त्या दिवसापासून राजवाड्यात विचित्र घटना घडू लागल्या. सोन्याच्या तिजोरीतील नाणी कमी होऊ लागली. धान्याच्या कोठारातील धान्य कमी होऊ लागले. दुधाळ गायी अचानक आजारी पडल्या. शेतात कीड पडली. व्यापाऱ्यांचे व्यवहार बंद पडू लागले. राजाला चिंता वाटू लागली. तो देवघरात गेला. श्री विष्णूंच्या मूर्तीकडे पाहून म्हणाला, हे प्रभू, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. तेवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला, धर्मवीरा, लक्ष्मीला सोन्याने बांधून ठेवता येत नाही. राजा चकित झाला. त्याने आजूबाजूला पाहिले, पण देवघरात कोणीच नव्हते. काही आठवड्यांतच परिस्थिती पूर्ण बदलली. ज्या राजवाड्यात दररोज शेकडो लोक भोजन करायचे, तिथे स्वयंपाकघरात धान्य संपले. ज्या तिजोरीत सोन्याच्या राशी होत्या, तिथे रिकाम्या पेट्या दिसू लागल्या. राज्याचा खजिना कमी होत गेला. प्रजेत असंतोष वाढू लागला. राजा प्रामाणिक होता. त्याने स्वतःचे दागिने विकून प्रजेची मदत केली, पण समस्या थांबत नव्हती. एके दिवशी राणीने आरशात स्वतःकडे पाहिले. तिचे महागडे दागिने आता नव्हते. ती रडू लागली, माझं सगळं संपलं. राजा तिच्याजवळ आला. तो म्हणाला, राणी, सोनं गेलं म्हणून सगळं संपत नाही. राणी म्हणाली, मग काय उरलं आहे? राजा म्हणाला, देवावरची श्रद्धा. त्या रात्री राणीला झोप लागली नाही. तिला त्या वृद्ध स्त्रीचे शब्द आठवत होते. जिथे अन्नाचा अपमान होतो तिथे लक्ष्मी किती दिवस राहील? तिला अचानक आठवले, मी तिला अन्न दिले नाही, मी तिचा अपमान केला. आणि त्याच गुरुवारपासून आपल्या घराची अधोगती सुरू झाली. राणीच्या मनात भीती निर्माण झाली. पहाट झाली. ती देवघरात गेली. पहिल्यांदाच तिने श्री विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर डोके टेकवले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. माते, जर माझ्याकडून अपराध झाला असेल तर मला क्षमा करा. त्याच दिवशी राणीने साधे वस्त्र परिधान केले. ती राजवाड्याच्या बाहेर निघाली. रस्त्यात तिला एक गरीब कुटुंब दिसले. आई आपल्या मुलाला म्हणत होती, बाळा, आज घरात अन्न नाही. मुलगा म्हणाला, आई, मला भूक लागली आहे. हे ऐकून राणीचे हृदय द्रवले. तिने स्वतःच्या हातातील शेवटची सोन्याची अंगठी काढली. पण ती विकून अन्न आणण्याआधीच एक वृद्ध स्त्री तिच्या समोर उभी राहिली. तीच वृद्ध स्त्री. राणीच्या अंगावर काटा आला. राणी तिच्या पायांवर पडली. माते, मला क्षमा करा. वृद्ध स्त्री म्हणाली, मला माता का म्हणतेस? राणी रडत म्हणाली, कारण आता मला समजलं आहे, तुम्ही सामान्य स्त्री नाही. वृद्ध स्त्रीच्या चेहऱ्यावर दिव्य तेज आले.
क्षणाभरात तिचे रूप बदलले. हातात कमळ, सुवर्ण तेज, अलौकिक प्रकाश आणि राणीसमोर साक्षात माता लक्ष्मी उभ्या होत्या. राणी थरथर कापू लागली. माता लक्ष्मी म्हणाल्या, राणी, तुला वाटत होते की लक्ष्मी म्हणजे राजवाड्यातील सोनं, पण सोनं माझा स्वरूप नाही. मी त्या आईच्या डोळ्यातील समाधान आहे, जी आपल्या मुलाला अर्धी भाकरी देऊन स्वतः उपाशी राहते. मी त्या शेतकऱ्याच्या घामात आहे. मी त्या गरिबाच्या प्रामाणिक श्रमात आहे. मी त्या घरातील प्रेमात आहे आणि मी त्या हातात आहे जो दुसऱ्याला अन्न देतो. राणी अश्रूंनी म्हणाली, माते, मला क्षमा करा. माता लक्ष्मी म्हणाल्या, क्षमा मिळेल, पण लक्षात ठेव, ज्या दिवशी तुझ्या घरात आलेल्या गरिबाचा तू अपमान करशील, त्या दिवशी माझ्या जाण्याचा मार्ग तू स्वतः तयार करशील. तेवढ्यात आकाशातून शंखनाद झाला. संपूर्ण परिसर दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. माता लक्ष्मीच्या बाजूला भगवान श्री विष्णू प्रकट झाले. राजाही तिथे आला. राजाने हात जोडले. प्रभू, श्री विष्णू म्हणाले, धर्मवीरा, तुझी भक्ती खरी होती, पण तुझ्या घरातील अहंकार दूर करण्यासाठी ही परीक्षा आवश्यक होती. राणीने डोके खाली केले. भगवान म्हणाले, राणी मृणालिनी, तू लक्ष्मीला सोन्यात शोधत होतीस, म्हणून सोनं तुझ्यापासून दूर झालं. आता लक्ष्मीला सेवेत शोध, दानात शोध, भक्तीत शोध आणि सर्वात महत्त्वाचं, विनम्रतेत शोध. राणीने त्या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी श्री विष्णू लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करण्याचा संकल्प केला. ती सकाळी लवकर उठू लागली, घर स्वच्छ करू लागली, देव्हाऱ्यात तुपाचा दिवा लावू लागली, श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करू लागली, माता लक्ष्मीला कमळ अर्पण करू लागली आणि सर्वात महत्त्वाचे, ती गरिबांना अन्न देऊ लागली. राजानेही तिची साथ दिली. राजवाड्याच्या दारावर एक मोठी पाटी लावण्यात आली. या दारातून कोणीही भुकेले जाऊ नये. काही दिवस गेले. राज्यात पुन्हा पाऊस पडू लागला. शेतात हिरवीगार पिके आली. गायी पुन्हा दूध देऊ लागल्या. व्यापार वाढला. धान्याचे कोठारे भरू लागले. राज्य पुन्हा समृद्ध झाले. पण यावेळी एक फरक होता. राजाला आणि राणीला संपत्तीचा गर्व नव्हता. ते प्रत्येक गुरुवारी अन्नदान करत. गरीब, वृद्ध, विधवा, अनाथ सर्वांसाठी राजवाड्याचे दरवाजे खुले होते. एक दिवस तोच वृद्ध भिकारी आला, ज्याला राणीने पूर्वी हाकलून दिले होते. राजवाड्यात आला. राणी स्वतः त्याच्या पायाशी बसली. त्याला भोजन वाढले आणि म्हणाली, आज मला तुमच्यात माझी लक्ष्मी दिसते. भक्तांनो, या कथेचा अर्थ केवळ धनप्राप्ती नाही. श्री विष्णू आपल्याला शिकवतात, धर्म सोडू नका. माता लक्ष्मी आपल्याला शिकवतात, संपत्ती आली म्हणून गर्व करू नका. गुरुवार आपल्याला शिकवतो, गुरुतत्वाचा आदर करा. आणि अन्नदान आपल्याला शिकवते, आपल्या ताटातील एक घास दुसऱ्याच्या जीवनात देवाचा आशीर्वाद बनू शकतो. म्हणून श्रावणातील पहिल्या गुरुवारी घर स्वच्छ करा, देवघरात दिवा लावा, श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा, तुळशीपत्र अर्पण करा, शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्न द्या आणि सर्वात महत्त्वाचे, मनात अहंकार ठेवू नका. कारण लक्ष्मीला आपल्या घरात आणण्यासाठी मोठा राजवाडा लागत नाही. लक्ष्मीला आपल्या घरात टिकवण्यासाठी मोठं मन लागतं. हे श्री लक्ष्मीनारायण, आमच्या घरात धनापेक्षा समाधान द्या, संपत्तीपेक्षा सद्बुद्धी द्या, अन्नाचा आदर करण्याची शक्ती द्या, गरजूंची सेवा करण्याची संधी द्या. आमच्या घरातील दुःख, संकटे आणि नकारात्मकता दूर करा. प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि मंगलता नांदो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्रीं महालक्ष्म्यै नमः. जय श्री लक्ष्मीनारायण. भक्तांनो, जर तुम्हालाही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, जय श्री लक्ष्मी नारायण. आणि ही कथा एका अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज आयुष्यात संकटांचा सामना करावा लागत आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्याच्या मनात पुन्हा श्रद्धेचा दिवा पेटेल. जय श्री लक्ष्मी नारायण.